उन्हें नस देखी हमारी और बीमार लिख दिया। उन्होंने नस देखी हमारी बीमार लिख दिया। हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया। खरं तर आजकाल असं म्हणलं जातं, जिथं मस्तक टेकावं अशा जागा फार कमी झाल्या आहेत. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता जिजाऊ मासाहेब. 33 कोटी देवांची कोट्यावरी मंदिरं असतील, पण यांची पूजा फार कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावरी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. प्रथम यांना अभिवादन करतो आणि मी पुढे सरतो. मग काय इतिहास आहे सर आमच्या स्वराज्याचा? खरं तर शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर कर्नाटकमध्ये खंडारे नावाच्या सदराचा हत्ती भडकला म्हणून एक प्रकरण झालं आणि या हत्तीला शांत करायला 2 तुकड्या तयार केल्या. एक होती जाधवांची आणि दुसरी होती भोसल्यांची. जाधवांचे नेते होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले. दत्ताजी जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे सख्खे बंधू आणि संभाजी भोसले हे जिजाऊ मासाहेबांचे धीर. हत्ती राहिला बाजूला. संभाजी भोसलेंकडून दत्ताजींवर वार झाला. दत्ताजी मारला गेला आणि दत्ताजींचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव समोर आले. लखुजी जाधव म्हणजे मासाहेबांचे वडील. लखुजी जाधवने संभाजींवर वार केला आणि संभाजी मारला गेला. स्वतःचा जवाई समोर आला. स्वतःच्या जवायावर देखील वार झाले, पण युद्ध थांबलं. जाधवांची माणसं दत्ताजींचं प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजींचं प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसं लढतायत दत्ताजी मेला म्हणून आणि भोसल्यांची माणसं लढतायत संभाजी मेला म्हणून. पण मासाहेब जिजाऊंनी कुणासाठी लढायचं हो? एकीकडे सगळा बंधू मेलाय, एकीकडे धीर मेलाय. मासाहेब लढतायत या नादान स्वराज्यासाठी. त्यांना वाटलं आपल्या माणसांमध्ये आपल्याच माणसांचं रक्त आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी मासाहेब जिजाऊ शिवाई देवी समोर गेल्या. त्यांनी त्या शिवाई देवीला प्रार्थना केली, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीन दलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. दगडालाही पांजर फुटलं. वाराही शांत झाला आणि सन 19 फेब्रुवारी 1627 साली शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. सनई सोगळे वाजू लागले. अरे पण शिवाजीच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होत्या. मंदिरासह मंदिरं लुटली जात होती. आया बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती आणि लुटलं जाईल म्हणून पोटचं पोर तर 16च. धान्याच्या बियांना उगवायची भीती वाटायची. घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकलास की जनता पळून जायची. अशा अवस्थेमध्ये शिवबांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राची जनता म्हणायला लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवबा तैयार हुआ था. मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? आमचे बाळ शिवबा इकडून तिकडून फिरायचे. मग काही सरदार बायकांचा नाच पाहत बसतात. बाळ शिवबांना काही कळत नाही काय चाललंय. ते देखील पडद्याच्या मागून नाच पाहू लागतात. त्यात एक दासी जाऊन शिवजाऊंना सांगते, मासाहेब आपले बालराजे चोरून महिलांचा नाच पाहतायत. मासाहेबांना राग येतो. मासाहेब मुठा आवडतात आणि थेट शिवबापर्यंत जातात. रागात जाऊन शिवबांना सांगतात, शिवबा महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा व्हायचा नाहीये. शिवबा महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा नाही व्हायचा आहे. महाराष्ट्रात तुम्हाला बाया वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. हा इतिहास घडलाय, पण दुर्दैवानं तो इतिहास आम्हाला कधी कळलाच नाही. आम्हाला आमच्या शाळेत काटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, चौकोन शिकवला, षटकोन शिकवला, पण आम्हाला आमच्या शाळेत शिवबांचा दृष्टिकोन का शिकवला नाही? हा मोठा प्रश्न आहे सर. चौथीच्या पुस्तकात सांगितलं आम्हाला की शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं काटली, अफजल खानाचा कोटला बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं काटली, एवढंच सांगितलं. पुढचा इतिहास लिहून ठेवलाच नाही. तो इतिहास खुद शाहिस्ते खानाने लिहून ठेवलाय.
या शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहायची सवय होती. तो त्या डायरीत लिहून ठेवतो. ज्यावेळी शिवाजींचा हल्ला झाला त्यावेळी इकडे तिकडे धावपळ चालू होत्या. त्यावेळी माझी बहीण माझ्याकडे धावून आली आणि ती म्हणू लागली, भाईजान भाईजान गजब हो गया, वो शिवा मेरी छोटी बेटी को उठा के लेके गया. या शाहिस्तेखानाने तिच्या बहिणीला उत्तर दिलं, वो शिवा किसी की उंगली काट सकता है, वो शिवा किसी की उंगली काट सकता है, वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, लेकिन किसी की बहन बेटी पर हात नहीं डाल सकता. आणि कशाचं काही हो, ते मुलगी तिथंच भीतीच्या पोटी एका पिंपात जाऊन लपली होती. ती तिथंच सापडली. उगीच प्रबोधनकार ठाकरे असं लिहून ठेवत नाही की बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण माझ्या शिवरायांच्या चारित्र्यावर एक देखील डाग नाही. आणि काय आजचा न्याय व्यवस्था सर. या न्याय व्यवस्थावर एक कवी फार छान लिहितात सर. एक 70 वर्षाच्या आजीबाईंना कोर्टाबाहेर पाहून त्यांना विचारलं की आजीबाई तुम्ही या कोर्टाबाहेर काय करतायत. त्यावर त्या 70 वर्षाच्या आजीबाई थरथरत्या हाताने उभे राहून सांगू लागली, बाळा वयाच्या 17व्या वर्षी बलात्कार झाला होता, वयाच्या 17व्या वर्षी निकाल आहे. मित्रांनो, चांदवड जवळ कनेरा गड आहे. त्या किल्ल्याची महाराजांनी त्या किल्ल्याची सुभेदारी रामजी पांगेराला दिली आहे. महाराजांना माहिती आहे हा रामजी पांगेरा मरेल पण किल्ला जाऊ देणार नाही. आणि झालंही तसंच. महाराजांना खबर कळाली, रामजी पांगेराचं लढता लढता निधन झालं. महाराजांना वाटलं तर रामजी पांगेराच्या वडिलांना एकदा भेटून यावं. तसं महाराज त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याच्या झोपडीमध्ये भेटायला गेले. म्हातारा अवाप झाला, राजा माझ्या घरी आलाय. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, महाराजांच्या डोळ्यामध्येही अश्रू आले. आणि महाराज सांगते झाले, तुमचं पोर या मातीसाठी मेलाय याचा मला अभिमान आहे. आणि सोबत आणलेली पैशाची पोटली घेऊन त्या म्हाताऱ्यासमोर धरली. तसा तो म्हातारा ताडकन उभा राहिला आणि महाराजांना म्हणाला, राजे राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और जो बिकते हैं वो कभी टिकते नहीं शिवाजी महाराज के दरबार में. राजे पैसे नकोय मला, फक्त एक विनंती आहे. मला आणखी एक मुलगा आहे रुपाजी पांगेरा, घेऊन जावा रुपांजीना स्वराज्यात. आणि हा रुपाजी पांगेरा जर या मातीसाठी मेला ना तर या 80 वर्षाचा म्हातारा मातीसाठी हातात तलवार घ्यायला कधीही तयार आहे. अशी माणसं निर्माण झाली. कारण शिवाजी महाराजांचं प्रेम माणसांवर होतं, पैशांवर नव्हतं. एखाद्या मावळ्यांना ठेस लागायची आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचं. एखाद्या मावळ्याला तलवारीचा घाव व्हायचा आणि तिकडे महाराज विळू लागायचे. इतकं प्रेम जनतेवर करणारा राजा जगात दुसरा सापडणारच नाही. साधी गोष्ट आहे, शिवाजी या नावातच खूप शिकण्यासारखं आहे. पहा ना, शी म्हणजे शिकण्याचा, वा म्हणजे वाचण्याचा आणि जी म्हणजे जीवनासाठी, म्हणजे तुमच्या शिकण्याचा वाचण्याचा वापर तुमच्या जगण्याला पाहिजे हा सांगणारा इतिहासातील पहिला राजा शिव छत्रपती या मला ऐकायचा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना जे पुन्हा जन्माला या. पण जिजाऊच गर्भातल्या गर्भात मारल्या जाय तर राजे कसे जन्माला येतील सांगा. मी कशी उमरतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर, कशी उमरतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पांगट्या फोडल्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पांगट्या फोडल्यावर, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. एकदा छत्रपती शिवाजी महाराज गोलकोंड्याला कुतुबशहाला भेटायला गेले आणि कुतुबशहा गोलकोंड्याचा राजा. आता एक राजा आपल्या भेटीला आलाय म्हणून हा कुतुबशहा शिवबांना त्यांचं राज्य दाखवू लागला. तो म्हणाला, बघा राजे, ही आमची शस्त्रशाळा, इथं विविध प्रकारचे शस्त्र आहेत. बघा राजे, ही आमची घोडशाळा, इथं विविध प्रकारची घोडी आहेत. बघा राजे, ही आमची हत्तीशाळा, इथं विविध प्रकारची मदमस्तक कर्नाटकी हत्ती आहेत. राजांना ते हत्ती पाहिले आणि आश्चर्य वाटलं. आश्चर्य लपवलं गेलं नाही. तसा कुतुबशहा म्हणाला, अहो राजे, तुम्ही राजे आहात, तुमच्याकडे असे हत्ती असतीलच की. पण राजांनी नाही म्हणून कसं चालेल. हो, त्यांचा दर्या कपाळींचा प्रदेश, तिथं हत्तीसारखा जाडजूड प्राणी चालत नाही. म्हणून आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. तथा कुतुबशहा हसला आणि म्हणाला, असली माणसं कुठं असतात काय, आणि जर असतील तर बरोबर एखादा आणला असेल, आणि आणला असेल तर उतरवा मैदानामध्ये. तुमचा हत्ती ताकदवर का आमचा हत्ती बघू. महाराजांनी पाठीमागे पाहिलं. उभा होता यसाजी कंक. यसाजी कंक पुढे आला
त्याने महाराजांना मुजरा केला आणि मरम पोलायला त्या मदमस्त हत्ती बरोबर झुंजायला तयार झाला. एक हत्ती होता कर्नाटकाचा मदमस्त आणि एक हत्ती होता महाराष्ट्राचा यसाजी कंक. हत्ती बरोबर माणसाचं युद्ध सुरू झालं. पाहणाऱ्यांच्या नजरा शांत झाल्या. तो मदमस्त हत्ती चालत चालत यायचा आणि यसाजी कंक मागे मागे सरायचा. अशा अवस्थेमध्ये त्या मदमस्त हत्तीने यसाजी कंकला सूनमध्ये उचललं. सगळ्यांच्या नजरा शांत झाल्या. सगळ्यांना वाटलं आता यसाजी कंक बेमोत मारला जाईल. असं वाटताच त्यांनी यसाजीनं कमरेवरच्या लखलख करती नंगी तलवार काढली आणि हत्तीच्या सूंडवर एकच वार केला. हत्तीची सूंड तुटली होती. हत्ती ची ची करत मैदानामध्ये लोळत होता. महाराजांचा हत्ती महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीला लोडवलं होतं. अरे शपथ आम्हाला तडपत्या तलवारीच्या पात्याची, शपथ आम्हाला तडपत्या तलवारीच्या पात्याची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची. अरे वाघाला शांत करणारी ही जात मराठ्यांची, ही जात मराठ्यांची, ही जात मावळ्यांची. हे शौर्य, हे धाडस, हे पराक्रम पाहून कुतुबशाह मैदानामध्ये आला. त्याने गळ्यातला सोन्याचा कंठा काढला आणि यसाजी समोर धरला. तसा यसाजी 2 पावले मागे सरला आणि म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचं महाराज खंबीर आहे. कोण्या आयऱ्या गैऱ्याची थाप ही या मावळ्यांनी आपल्या पाठीवर कधी पडू दिली नाही. मित्रांनो, निष्ठा ज्याचं नाव आहे, मावळा त्याचं नाव आहे. मित्रांनो, निष्ठा ज्याचं नाव आहे, मावळा त्याचं नाव आहे. इतकं सांगून मी तुमचा मित्र हर्षल निकम तुमच्यापासून रजा घेतो. धन्यवाद.